केसरी झुंज आणतोय सट्टा लावतो काय इथं तू ब्लॉगले वाऱ्या दीप रचन सचन याची जवळपास 50 सबस्क्रायबर होते ना त्यापासून बघतोय मी डिझेल पण टाकायची गाडीत सिम्बॉल लागलाय हा. आता गणपतीत युजली ना गणपतीत दरवर्षी पाऊस पडायचा पण या वर्षी पडलाच नाही पाऊस. कॉफी प्यायला खास कॉफी नाही चहा नाही की ना लंच हो मी डायरेक्ट आम्ही व्हेज बिर्याणी ऑर्डर केलेली रोडच्या कडेला इथं लावलेली लॉक करून दिला. आता RT वाले पण नेमके ऑनलाईन फाईन मारतात ना डायरेक्ट. बोलो जुबा केसरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण वाजले 11:30 आणि आज आहे गणपती. आज बुडणार आहे बेसिकली. आज लास्ट दिवस आहे, 10 दिवस आहे. दादा नाश्ता केला का? चहा किती वेळा प्याला? एकदा. अजून किती वेळा प्याला? मजा आया. त्याच्यानंतर किती वेळा प्याला? गाड्यातून क्लिनिंग करायला जायचे मला. पहिलं लय घाण झालीत गाडी. आता बेसिकली 11:30 वाजलेले आणि मला आज हेअर कटिंग पण करायचेत आणि थोडं तावडत पण काम आहे. डिझेल पण टाकायचे गाडीत. सिम्बॉल लागलाय हा. आली रितेश नेमका त्याने आता फोन केलता. काहीतरी गाई बांधतात ती इथं चरतात त्यांच्या गाया. रितेश शेठ आणि कमलेश शेठ आहे. पिट्टवा हा आहे का ना काय माहित. पिट्टवा काय दाखवतो म्हणतो संघर्षाचा महामेरू आर्यन दादा. अरे आर्यन दादा नाही का? हा आर्यन नाही आलाच. इथं बांधतात ते गाई. हा का? हा निवालता ना गोठे एकदम. मग हा का इथं बांधली का? हा का बांध मग लवकर. इथं लय चरायला आहे रे. चांगली रोड आहे इथं अजून पण. आता सप्टेंबर आहे. सप्टेंबर एंड व्हायला लागलाय. जवळपास 16 तारीख घ्या सप्टेंबर. 1 ऑक्टोबर पर्यंत झालं. नोव्हेंबर पर्यंत झालं नाही. केसरी झुंज आणतोय सट्टा लावतो काय इथं तू? सोडू का मोकळी? गोर नादे बरं पण ते. हा तयार गोर एकदम चार गेल्या. कसं लेडी चालू करतो म्हणा. समसिंग डायरेक्ट संपन डायरेक्ट. गाय तू हिंद केसरी दिसते हवा. लेडी मला मारायचं नाही तर त्यांना फुल करा. फुल करा. फुल डिझेल टाकसान पेट्रोल बा लावसान धक्क्याला. इंजिन लॉक होते म्हणजे असं एकाने टाकलं आमच्या इथं कंपनीवाल्यांनी. हा 0 बघ 0 बघ 0 टाक. सावत इंच बसलं काय? 3,000 राऊंड फिगर करा म्हणा आणि कॅश त्यांना झाली. हे लवकर येत नाही पण आज लवकर झालं बरं काय काट. अरे लय येड्यावाडीची गाडमाडी आणा राव उगाच घेतलं याला. लय कम्फर्टला भांगारी याचा 21 निघलं भांगारी. ओके लोअर बॅगची. चल कॉफी घेऊ. तर कॉफी पास आज नवीन ठिकाणी आलो का ना आपण. नवीन ठिकाणची ट्राय करू. अरे भारी वाल मारणार रे. तो कॉफी प्यायला खास कॉफी नाही चहा नाही की ना लंच हो मी डायरेक्ट आम्ही व्हेज बिर्याणी ऑर्डर केलेली. व्हेज बिर्याणी खाऊन जाऊ. मग मला ना हेअर कटिंग करायची. ते मोनू जायची आज हेअर कटिंग करायची कारण उद्या मला बाहेर जायची परत. येणार का उद्या तू? होय का कष्ट करणार आहे का? व्हेज बिर्याणी ऑर्डर केली आम्ही. व्हेज पनीर बिर्याणी म्हणला नवीन. आता पनीर जेवढे पीसेस आहे यासंग रोटी खाईन माणूस एखादा. यासंग रोटी खाऊन राईस पण आहे. हा टोईन ऑन झालं का नाही मग? राव मला भाजीच वाटते डायरेक्ट ग्रेव्ही सगळं. 2000 years later. मोनू केस नेमका बंद आहे. असं है मोनू मेंस पार्लर आज छुट्टी लिया लग रहा है उसने।
बावट्या वय राज कुठं गाड आहे आज नाही कुठं रेसल काय प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आहे. जास्त प्रॅक्टिस करू नका लय खर्च होतोय. जवळपास आता 2 वाजलेत घरी आलोय. तर गेलो मोनो म्हणला रात्री या म्हणून 4-5 वाजता. आता फोन करी जाऊ जायला लागेल मला. चहा केला घरी गेलो आणि ब्लॉग बघतोय. ह्याचे एक ब्लॉग लय भारी असतात. दीप्रजन सचन याचे जवळपास 50 सबस्क्रायबर होते ना त्यापासून बघतोय मी. आता 2 लाख वाटायचं चांगली ग्रोथ आहे राव. साऊथ इंडिया ट्रिप दाखवते रे. यांनी पार दिल्ली तू रामेश्वरम केलेली आणि त्याशिवाय सोलू पण केलेलं आहे बरं त्यांनी. लय भारी व्हिडिओ लय ना द्यायचे. 4-5 दिवसाचं मला वाटतंय 2 दिवस मी अकोले मी थांबणार आहे आणि तिथले पूर्ण वॉटरफॉल आपण एक्सप्लोर करणार आहे. भंडारदरा विंटरदरा रंधा पण आहे आणि त्याच्यानंतर आपण तसं नाशिक साईड पण करणार आहे. नाशिक सुलावाईनी याड आणि अजून 2-3 स्पॉट आहे भारी भारी ते बघायसारखे. ते पण प्लॅन करतो मी आता. Expert at overthinking things that I should. 2,000 years later. जवळपास 5 वाजले आता आणि आता चालू आहे मोहनच्या दुकानावर. त्याने जस्ट फोन केला आता की या म्हणून. मला हेअर कटिंग करायची आपल्याला दाढी करायची नंतर कॉफी घेऊ आज कुठेतरी. एक हॉटेल आहे नाही सॉरी एक चहाचं दुकान आहे नाही का ते चांगलं कॉफी द्यायचं एकदम. मी दरवेळेस तेच पितो. क्लायमेट पण काय क्लायमेट नाही पावसाळा वाटतच नाही. आता गणपतीत युजली ना गणपतीत दरवर्षी पाऊस पडायचा पण या वर्षी पडलाच नाही पाऊस. कसाच पाऊस नाही पडला. फक्त पहिला जो पडला जोरात त्याच्यानंतर तर डायरेक्ट बंद झाला पाऊस ना. या साईडला ट्रॅफिक होतच. कॅनबे चौकात युजली ट्रॅफिक होतच 5 नंतर म्हणजे तसं भेटली तर 4 नंतरच होत चालू. कारण चाकण MIDC तिकडून येतात आणि त्या नेमकं IT पार्क आहे. सगळं ट्रॅफिक कडून जात असं. सगळ्यांना जायचं असं निगडे बिगडे चिंचवड काय साईडला सिटीमध्ये त्याच्यामुळे इथं ट्रॅफिक करतात सगळे. आता रोड कोणचा तरी नवीन DP झालेला आहे. इथून डायरेक्ट भक्त शक्ती चौकात डाय जाणार त्याच्यामुळे ट्रॅफिक बरं डिवाइड होईल त्यानंतर. पण आता सध्या प्रॉब्लेम आहे आपल्याला आहे ना या साईडला जायचंय अपोजिट साईडला. सावकाश गाडी टाकायला लागेल फक्त कडकडनी ते इथंच लावायला लागेल कडाला. नेमकं ट्रॅफिक आहे पुढं त्यामुळे इथून गाडी नाही घालता येणार मला. म्हणून रोडच्या कडेला इथं लावलेली लॉक करून दिला. आता या RT वाले पण नेमके ऑनलाईन फाईन मारतात नाही डायरेक्ट. झालं इथं गाडीच लावतो नसते आधी मला पकडला RT वाली नेऊ एकाला. इथं गाडी लावता येते पण नेमकं RT वाले ट्रॅफिक त्यामुळे आणली. म्हणून दादा भैया बोलो जुबा केसरी. 1 hour later. 5:30 वाजले. हेअर कटिंग केली आता घरी निघालोय. इथं कॉफी प्यायची होती पण ट्रॅफिक लागतं इथं बरं. अजून नाही कमी झालं ट्रॅफिक त्याच्यामुळे गावात जाऊन घेऊ आपल्या देवगावात. इथं नको पोर पण असतील गोठ्यावर ते असतील जाऊ त्यांनाच घेऊ एखाद्याला. गावात पण एका ठिकाणी चांगलं देते पण ते लवकर बंद करतंय दुकान. अदरवाईज नाही तर ते गेला असतो. आता जरा माणसं आलंय वाटतं नाही एवढं हे होतंय. स्किन आहे ना जास्त आहे ना हे झाला ऑइली ना त्याच्यामुळे ना लय चिकचिक होते अशी. मग बरोबर नाही वाटत एवढं खास म्हणून मी कमी कॅसेट होत असतो काय. ट्रॅफिक सगळं आता इथून पण जात असं परंडवाल चौकात द्यात आणि देव रोड मार्ग देतात. चिंचवली मार्गे पण ट्रॅफिक जास्त करतात आता लोक आणि तिथून जवळ आहे ना कॅन्टोन्मेंटचा रोड त्याच्यामुळे साफसफाई चालू आहे आता. असं लय भारी दिसते पण तो साफ केल्यावर कॅमेरामध्ये एवढं नीट दिसत नाही बरं का. डोळ्याने भारी दिसते पण असं. किती महिने झाले? 1 महिना झालं का आता झालं. गोहर पाहतो गोहरला भारी दिसला असते. तिला कधी आणली देशी कट्टा बघ याडपट्टे मारता रोले. हे काय केलंय खाना आज का बरं आज का डॉक्टरने सांगितले का मग? हा का मग वाट होतो का एवढी चांगली आयुष्याची. मग चला जाऊ कॉफी.
केस पडू द्या ना का कशी केस घालत मग लय पडत तरी काय 2 दिवस झालं घासली ना तिला आंघोळ घाल ना तिला नाही ना गारठून अरे कोमट पाणी रे नाही घाली आपली आंघोळ कोमट पाणी घाल एकदा बरं वाटत अंग मोकळ होईल काय रिक्स नाही घेत रे हा का? म्हणून तो दाऊ गाड या दूर जातं का अख्खं मच्छर बघ ना आता 5 मिनिटं लय दूर झाला रे त्यांच्या डोळ्यात रस नाही होत गाणी एवढं दूर आणि लय दूर आहे कमी करायचं ना चल लवकर 7:30 वाजा आलं रे बाई असं मला माय काम करतात काय सांग तुला आता आर्यन नाही आला का आर्यन आपलं दूध एक्सप्लोर करू का आर्यन कुठं आहे आर्यन नाही आला का You come across as cool. चल उतर कॉफी घेऊ ना कुठं इथं का अरे एवढं पोत्यावरचा मोबाईल हो आता अंधार झालाय नाही का मी फ्लॅश चालू केलेलं आहे मी फ्लॅश चालू केलं तरी पण फ्लॅश नाही आलाय ऑन कळलं का थोडा अंधारात धरा लागतंय 10 रुपये देतो का थोडा अंधारात धरा लागतंय तर फ्लॅश चालू करतोय आई गाठी आमचा अँड्रॉइड बरा आहे मला आमच्या शब्द पुढे नाही 15 लाच प्रॉब्लेम आहे फक्त बाकी नाही आला काय या दे ना कॉफी शब्दाच्या पुढे जात नाही शब्दाच्या ये तुला कॉफी पाचतो एकादशी मध्ये हे बरं एकादशीला बंद होतं एकदा माहिती आहे ना अर्धा काहीतरी संपलं असतं छोटं मोठं सामान त्यांचं तुला नाव चटाळ कर Guys, someone is the opposite.